नमस्कार, मी शर्वरी। काँग्रेस राष्ट्रवादीने नाकारलेले उमेदवार घेऊन लढण्याची भाजप सेनेवर वेळ असा दणदणीत टोळा या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावलाय। सामदाम दंडभेद नीतीचा मार्ग अवलंबून आणि विरोधकांतील कमजोरी उणीवा हेरून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप शिवसेनेनं सुरू केला असल्याचं या ठिकाणी जयंत पाटील यांनी म्हटलंय। कोल्हापूर येथे आज ते बोलत होते। काँग्रेस राष्ट्रवादीनं नाकारलेले उमेदवार घेऊन भाजप आणि सेनेवर लढण्याची वेळ आलेली आहे। आम्ही नाकारलेले उमेदवार तिकडे गेले आहेत, भ्रष्टाचारी अनेक जण आहेत, त्यात असे उमेदवार घेऊन लढण्याची वेळ राज्यात भाजप शिवसेना या सत्ताधारी पक्षांवर आली आहे। अशांचा पराभव करणं आम्हाला अवघड नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावलाय। रविवारी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी सत्ताधाऱ्यांचा कामकाज पद्धतीवर जोरदार टीका केली आहे। उभय काँग्रेसमधून सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्यासंदर्भात संदर्भ घेऊन ते म्हणाले, सामदाम दंडभेद नीतीचा मार्ग अवलंबून आणि विरोधकातील कमजोरी उणीवा हेरून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेनेनं सुरू केलाय। लोकशाही तत्वाला हरताळ फासण्याचा उद्योग त्यांनी आरंभलाय। 5 वर्ष सत्तेत राहूनही लोकांच्या मनात घर करता त्यांना आलेलं नाही। दुसऱ्या पक्षातून त्यांना उमेदवार आणावे लागतात, उमेदवार आयात करावे लागतात, यासारखं दुर्दैव नाही, असंही ते म्हणाले। भाजप शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी कोल्हापुरात होत आहे। 2.5 लाख खुर्च्या आणि 5 लाखाची उपस्थिती आहे असं म्हणणारे विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे, परंतु त्यावर जयंत पाटील यांनी 2.5 लाख खुर्च्या कोल्हापुरात आहेत तरी का, भाड्यानं मिळतील तर का, अशी विचारणा करून सभेचे मैदान 2.5 लाखाचे लोकांना सामावून घेण्याच्या क्षमतेचं नसल्यानं तेथे 2.5 लाख माणसे कुठून गोळा करणार, अशी खिल्ली उडवून त्यांना खोटं पण रेटून बोलायचे भंपकपणा निर्माण करायचा ही भाजपाची कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे। ब्युरो रिपोर्ट।